कडे रवाना झालेले आहेत। विजय जो आहे तो विकासाला अनुसरूनच असेल, विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक आपण लढवलेली आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि विजय आपलाच होईल असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। आणि ही दृश्य आपण पाहताय, काही वेळापूर्वी आढळराव पाटील यांनी सुद्धा बैलाची पूजा केलेली होती। आता गोमातेची पूजा केली जाते या ठिकाणी अमोल कोल्हे यांच्याकडून सुद्धा। या पट्ट्यामधला एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे बैलगाडा शर्यतींचा। ज्या वेळेला बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठवण्यात आलेली होती त्यावेळेला खास प्रयत्न जे आहे ते आपल्याकडून करण्यात आले होते असं आढळराव पाटील यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं आणि तशीच प्रतिक्रिया ही अमोल कोल्हे यांची सुद्धा होती। त्याच्यामुळे मतदानाला जाण्यापूर्वी या ठिकाणी गोमातेची आणि बैलांची पूजा जी आहे ती यांच्याकडून केली जाते। काही वेळापूर्वी सुद्धा आढळराव पाटील यांनी सुद्धा त्यांच्या घरामध्ये औक्षण झाल्यानंतर बैलांची पूजा केली आणि मतदान केंद्राकडे जाण्यासाठी रवाना झालेले आहेत आणि आताची ही दृश्य आपण पाहताय ती म्हणजे अमोल कोल्हे यांची। नक्कीच तर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील असा जोरदार सामना रंगतोय। शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आणि ते निवडणुकीच्या मैदानात आहेत।